नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग सायकोलॉजी पार्ट 30 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ज्यांना अजून पाठ कळत नाही, ते कुठं अडकले ते त्यांना कळत नाही, पूर्ण गोंधळल्यासारखं झालंय. आता 2026 आलंय, त्यांना ॲज अ ट्रेडर म्हणून स्वतःला इम्प्रूव्ह करायचं आहे, परंतु त्यांना काय करायचं काही समजून झालंय. अशा लोकांसाठी ही रील आहे. मित्रांनो, 3 गोष्टी फॉलो करा, तुमच्या ट्रेडिंगमध्ये इम्प्रूव्ह होणार म्हणजे होणार. पहिली गोष्ट, कंपॅरिझन सोडा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंटरटेन हा हेतू असतो आणि ऍक्टर त्यांचा जॉनर निभवत असतात. लक्ष्मीकांत बेर्डेंनी कधी अशोक सराफ सोबत कंपॅरिझन केलं नाही, अशोक सराफ सरांनी कधी लक्ष्मीकांत बेर्डे सोबत कंपॅरिझन केलं नाही. त्यांनी त्यांचा जॉनर निभावला म्हणून आज आपण त्यांना लक्षात ठेवलं. त्याच पद्धतीनं ट्रेडिंग इंडस्ट्रीमध्ये आपला हेतू प्रॉफिट कमवणं आहे आणि आपला जॉनर सांभाळणं आहे. आता नवीन ट्रेडर काय करतो, तो पहिला सगळ्यात आधी दुसऱ्यासोबत कंपॅरिझन करतो. त्याचा रिस्क रिवॉर्ड एवढा आहे, त्याने एवढा प्रॉफिट कमवला, त्याचा सेटअप असा काम करतो, मग माझं का होत नाही. मित्रांनो, प्रत्येकाचा जॉनर वेगवेगळा आहे. एव्हरी ह्युमन ॲज डिफरंट माइंडसेट. त्यामुळे तुमचा माइंडसेटला मॅचेबल सेटअप तुमचा असणार आहे. दुसरा आणि तुमचा माइंडसेट कधीच मॅच होणार नाही. तुम्ही नॉलेज घेतलाय, परंतु स्वतःचा जॉनर बिल्डअप करा, तरच तुम्ही प्रॉफिटेबल होणार आहे. मित्रांनो, कोण SMC वर काम करतं, कोण ICT वर करतं, कोण प्राइस ॲक्शनवर करतं, कोण ऑर्डर ब्लॉकवर करतं, कोण FEG वर करतं. प्रत्येकाचा जॉनर वेगवेगळा आहे. मग तुम्ही ज्याच्यामध्ये बेस्ट आहे ना, त्याच्यावर तुम्ही फोकस करा. तुम्ही जोपर्यंत दुसऱ्यावर कंपॅरिझन करणार आहे, तोपर्यंत तुमचा माइंडसेट डिस्टर्ब राहणार आहे. तुम्ही तुमच्या सेटअपवर ट्रस्ट ठेवणार नाही, तुम्ही प्रॉफिटेबल होणार नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट की विड्रॉल मारणं. ट्रेडिंगमध्ये विड्रॉल मारणं खूप गरजेचं आहे. मी असे ट्रेडर बघितले, $100 अकाउंट 2000 वर गेले आणि पुन्हा 0 झाले. हे कशामुळे होतं? ओव्हर रिस्क होते. कधी अकाउंटला कॅपिटल असले की ओव्हर रिस्क होते, ओव्हर ग्रीड होते, यामुळे तुमचे लॉसेस होतात आणि तुम्ही बिल्डअप करू शकत नाही. एक सर्टन मनी अकाउंटला मेंटेन ठेवायचा आणि त्यावर जो काय प्रॉफिट येतो तो विड्रॉल मारत राहायचं. मित्रांनो, मनामध्ये कुठल्या पद्धतीची भीती राहत नाही. गेलं तर प्रॉफिटमधलं जाणार आहे, कारण का तुम्ही एक सर्टन अमाऊंट ऑफ मनी तिथं ठेवलेला आहे आणि त्यातनं तुम्ही विड्रॉल मारलेला आहे. म्हणजे ऑलरेडी तुमचे पैसे विड्रॉल झालेले आहेत आणि ते गेले काय आले काय तुम्हाला फरक पडत नाही, परंतु तो फिक्स ॲसेट म्हणून तुम्ही यूज करायचा आहे. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही ट्रेडिंग केला तर तुम्ही प्रॉफिटेबल होणार आहे. अकाउंटला फंड किती आहे ह्याच्यावरनं तुम्ही प्रॉफिटेबल ठरत नाही, तुम्ही विड्रॉल किती मारताय ह्याच्यावरनं तुम्ही प्रॉफिटेबल ठरता. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, प्रो ट्रेडर माइंडसेट बिल्डअप करायचा. प्रो ट्रेडर काय करतो, एक त्याची फिक्स टाइम झोन ठरवतो, त्या टाइम झोनमध्ये 1 किंवा 2 ट्रेड करतो, त्यानंतर डन फॉर द डे. तुम्हाला पण तेच करायचं. ट्रेडिंग नंतर बिझनेसमॅन व्हायचं. पूर्ण दिवस सेटअपवर बसायचं नाही. जितका जास्त स्क्रीन टाइम तितका जास्त लॉस. या गोष्टी मी ह्याच्या आधी पण सांगितलेत, आत्ता पण सांगतोय. 2026 मध्ये तुम्हाला ॲज अ ट्रेडर म्हणून स्वतःला इम्प्रूव्ह करायचं असेल, दुसऱ्याचं काय चाललंय कंपॅरिझनमध्ये अडकू नका. विड्रॉल वेळच्यावेळी मारा आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रो ट्रेडर माइंडसेट ठेवा, म्हणजे तुमची जर्नी चांगली घडणार आहे. थँक्यू सो मच.